स्वर्गीय भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी माजी पंतप्रधान आणि खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीला ज्यांनी उच्च कोटीवर नेण्याचं काम केलं त्यांच्या नावाने हा खेळाडू कक्ष पाहतोय आपण. तर वेळेचं भान ठेवायचं आहे. 5:41 पहिल्या चेंडूची हाताळणी पाहतोय आपण. राईटमध्ये विकेट. पहिला चेंडू अतिशय अप्रतिम प्रश्न विचारला आणि सहमत आहे. पाचीच्या स्वरूपात पहिला धक्का बसलाय पाहतोय आपण. तर पहिले चेंडू मात्र एक अप्रतिम चेंडू होता. सरळ पॅडवर आदळला आणि अपील केली आणि ती उचलून धरली पंचाने. परतीचा प्रवास करताना निराशजनक स्थितीमध्ये जड पावलांनी मात्र मैदान सोडताना पाहतोय आपण. सूरज परदेशी मात्र खातं उघडताना नाही. चांगले चेंडूवर मात्र पाचीच्या स्वरूपात हा बॅटर बाद झालाय. क्रमांक 3वर नवीन बॅटर पाहतोय आता मात्र मंदार येतोय टीमचा कॅप्टन. आणि या संगणक च्या नात्याने एक चांगली बॅटिंग करणं गरजेचं राहील, कारण की एक अप्रतिम चेंडूवर पाहतोय आपण पंकज माळी. एक उच्च कोटीचा हा खेळाडू पाहतोय आपण जे ब्राह्मणदेव भाटाले टीमचा. तर सज्ज होताना पाहतोय आपण. या स्वतः फुलचा फटका हवेत आहे. फटका फटलाय का पाहिजे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक प्रयत्न केला होता तिथे मात्र हवेचा वेग जर पाहिला आपण तर त्या स्वरूपात मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर क्लिअर केले. आलाय हा षटकार. आल्या पावली मात्र मंदार टीमचा कॅप्टन खातं उघडतोय आणि टीमचं खातं उघडलं गेलं. आज सर्वात जास्त धावसंख्या व्यक्तिगत टीमचं जर पाहिलं आपण श्रीगणेश भरुडी टीमने काय जबरदस्त बॅटिंग केली होती. 106 धावा धावफल करून एक मोठा विजय संपादन केला होता भरुडी टीमने. पंकज या स्वतः फुल टॉसवर हा प्रहार अतिशय चांगला फटका पाहतोय आपण. बॅक टू द बॅक दुसरा षटकार. मंदार डावलेकर आहे आणि याला कोणीही डावलू शकत नाही. ज्या प्रकारे इथं आल्या पावली मात्र एक अप्रतिम बॅटिंगला प्रारंभ केला आहे. पहिल्या चेंडूवर विकेट असं वाटलं होतं जे की दबावाखाली बॅटिंग करेल, पण हा जे एक उपाय असतो जेव्हा तुमच्यावर दबाव असतात षटकार मारून तुम्ही तो दबाव दूर करू शकतात आणि हेच दाखवताना बॅटिंग करताना मंदार. धावसंख्या 12 एकाकडेच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज पंकज माळी मागं ठरताना आता मात्र यावेळेस पात्र हा चेंडू चांगला काय घडले पाहिजे. टप्पापल्यात थोडासा चेंडू खाली राहिला होता. चांगली वापसी करताना आता मात्र पाहते 2 चेंडूवर 2 षटकार दिल्यानंतर यानंतर तो सामना होणार आहे नील एंटरप्राइजेस डोंगे विपक्ष RA11 ओवले. मला वाटते की हा ठाणा घोडबंदर यावेळेस पात्र हा चेंडू मात्र निश्चित लाईन कुठे चेक करतील. पंचाचे दोन्ही समांतर रेषेत वाईट इशारा येतोय. धावसंख्या पाहतोय की आता मात्र निश्चित पुढे सरकते ती 13 एकाकडेच्या मोबदल्यामध्ये. नाणेफेक खेळल्यानंतर बॅटिंग करताना पाहतोय आपण श्री सिद्धिविनायक भिंगारी संघ पाहतोय आपण. पनवेल विभागातला ग्रामीणचा एक बलाढ्य संघ म्हणून याची ओळख आहे. राईटमध्ये विकेट. पुढचा चेंडू याच पात्र हा फटका हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक सज्ज आहे. स्वीकारलाय हा झेल आणि परतीचा प्रवास करावा लागेल अजून एका बॅटरला. नवीन बॅटर आता मात्र खेळपट्टीवर येतोय. साहिल मिसा येतोय क्रमांक 4 वर. 2 षटकार ठोकून मात्र बाद झालाय टीमचा कॅप्टन मंदार. दुसरा धक्का बसलाय टीम श्री सिद्धिविनायक भिंगारी टीमला. खूप लांबून आलेला संघ पाहतोय आपण. एकीकडे जे ब्राह्मणदेव भाटाले भिवंडी ग्रामीणचे एक उच्च कोटीचा संघ म्हणून ज्याची ओळख आहे. या टीमकडे जर पाहिले आपण 3 ते 4 खेळाडू खूप मोठे मोठे आहेत. जितू माळी, प्रयाग माळी, पंकज माळी आणि टीमचा कॅप्टन पाहतोय आपण भावेश भाटाळे टीमचा बाहुबली म्हणजे ओळख आहे. आणि या मधल्या ऑर्डरमध्ये जर पाहिलं आपण शंकर सुद्धा एक चांगला खेळाडू आहे या टीमकडे.
साहिल सज्ज होताना खेळण्यासाठी पुढचा चेंडू. हो, चांगला चेंडू होता. प्रश्न विचारला पण सहमत नाही. यावेळेस साऊंडसाईडकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. त्या दरम्यान अतिशय वेगात एक सिंगल इथे मात्र लेग बायच्या स्वरूपात कंप्लीट होताना पाहतोय. अंतिम चेंडूवर मला वाटतं की शिंगल येते आणि अशा तऱ्हेनं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जर पाहिला पण 2-14 धावसंख्या चांगली पाहतोय धावपलकावर. पण दोन महत्त्वपूर्ण बॅटर परतीचा प्रवास केलाय. यानंतर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहायचे. तर उमंग माळी अजून एका चांगला बॉलर पाहतोय आपण दूर आणि त्या टोकाकडनं. सुंदर बॉलिंग अटॅक यावर्षीच्या अंगामध्ये जर पाहिलं आपण या टीमच्या माध्यमातून उमंग माळी दर्जेदार बॉलिंग इथं मात्र पाहतोय आपण. त्याला पहिल्या षटकासाठी पाहतोय की आपण जवळपास 6 मिनिटाची वेळ घेतलेली आहे आणि तुम्हाला 5 षटक 28 मिनिटाच्या आतमध्ये टाकणं गरजेचं आहे. यावेळेस पात्र हा पाहतोय की आपण निश्चित वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्या पुढे सकते ती 15. तर सुपर बॉलिंग पाहतोय आपण. याच पाहता हा फुलचा फटका हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचू शकणार नाही. खऱ्या तर मात्र पाहतोय आपण मिड ऑफच्या डोक्यावरतून हा फटका खेळला होता. फोर्सिंग फटका होता. शक्ती थोडी कमी पडली आणि त्या दरम्यान मात्र अतिशय वेगात एक सिंगल इथे मात्र कंप्लीट होताना पाहतोय आपण. धावसंख्येत बदल. धावसंख्या पुढे सकते ती 16. टेनिस क्रिकेटचा हा महासंग्राम पाहतोय आपण. जागतिक स्तरावरची सर्वात मोठी स्पर्धा पाहतोय आपण भव्य दिव्य स्वरूपात. आमच्या कॉमेंट्रीच्या जर विचार केला डाव्या साईडला पाहतोय आपण तब्बल 32 बाईक आहे. निश्चित भिवंडी ग्रामीण आणि कल्याण डोंबिवली ग्रामीण मधून एक बाईक याच पात्र हा हुक करण्याचा प्रयत्न होता. नियंत्रित फटका पहिला आपण स्कोरलेगकडे चेंडू जातोय. दरम्यान फक्त आणि फक्त मला वाटते की याच पाहता दुसऱ्या धावची मागणी पाहतोय आपण आणि अतिशय वेगात या 2 रन्स इथे मात्र कंप्लीट. चांगली बॉलिंग पाहतोय आपण या षटकामध्ये उमंग माळीच्या माध्यमातून. असं वाटलं होतं की पहिल्या षटकामध्ये 14 धावा त्यानंतर मात्र सुरुवात खराब पाहायला मिळाली होती वाईटच्या स्वरूपात. त्यानंतर मात्र काय कमबॅक करतोय. सुपर बॉलिंग करताना इथं मात्र 2 बाद धावा आहेत ते इथे मात्र पाहतोय आपण 19. सज्ज होताना बॉलर. याच पात्र हा फटका हवेत आहे. याच पात्र चेंडू खाली क्षेत्ररक्षक स्वीकारलंय झेल आणि तिसरा बॅटर होतोय फेल. आता मात्र निश्चित असं वाटते की पटावर हजेरी लावण्याचं काम करताना बॅटर आघाडीची 3 महत्त्वपूर्ण विकेट प्राप्त केलेले आहेत जेब्रामध्ये भाटाले टीमच्या माध्यमातून. 2 विकेट पंकज आणि 1 विकेट इथे मात्र उमंग माळी प्राप्त करतोय. नवीन बॅटर रघु परदेशी येतोय. चांगली बॅटिंग करावी लागेल कारण की तुम्हाला 6 षटकामध्ये किमान 60-65 पर्यंत मजल मारावी लागेल आणि या खेळपट्टीचा आणि या मैदानाचा विचार केला आपण कुठलीही धाव सुरक्षित नाही आहे.
नवीन बॅटर त्याला वेळ आपण कमी घ्या आणि लगेच सामन्याला सुरुवात करायची. यानंतर मात्र दोन्ही टीमची कॅप्टन आपण सज्ज राहायचं आहे टॉस करण्यासाठी. नील एंटरप्राइजेसचं डोंगे विपक्ष आर्या 11 ओवले अशी फाईट पाहायला मिळेल. या इनिंगच्या समाप्तीच्या पहिले आपण टॉस बॉक्समध्ये येणं गरजेचं आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन P2चं षटक आपण पाहतोय उमंग माळी खूप चांगल्या तऱ्हेने हाताळताना. 3 खेळाडू यावेळेस मात्र आपण सर्कलच्या बाहेर पाहतोय. एक कव्हर बाउंड्रीला क्षेत्ररक्षक तैनात केलं, एक लॉंग ऑन आणि एक पाहतोय आपण स्कोर लेग बाउंड्री लाईनवर. पॉईंट थर्ड मॅन फाईन लेग. याच पात्र हा फटका हवेत आहे. कव्हरकडे क्षेत्ररक्षक ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण लावलं त्या प्रकारे मारा केलाय आणि चौथा बॅटर बाद होतोय. चिनू होतोय नवीन बॅटर पाहतोय आपण. आणि आता मात्र विकेट टीका पूर्ण करेल काय. सुपर बॉलिंग करताना पाहतोय आपण उमंग माळी. अप्रतिम चेंडू होता. बचावनाथ पद्धतीने फक्त चेंडूला पुश केलंय. कव्हरकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय त्या दरम्यान मात्र एक सिंगल इथे मात्र कंप्लीट होताना पाहतोय आपण. तर अंतिम चेंडूवर सिंगल येते आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पहिले आपण 4 बाद 20 प्रति षटकामागे 10 धावाची सरासरी इथे मात्र पाहतोय आपण. दोन षटकाच्या समाप्तीनंतर 4 बाद 20 अशी धावसंख्या पाहतोय आपण. आपण पाहतायत केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज चषक 2023 A1 जोडी तसेच कपिल पाटील फाउंडेशन आणि सिद्धिविनायक अंजूरच्या माध्यमातून टेनिस क्रिकेटचा हा महासंग्राम पाहतोय आपण. एकच बोलबाला पाहतोय सातत्याने. A1 जोडी खेळाच्या माध्यमातून समाजाची सेवा आणि गरीब व्यक्तींना सुद्धा खूप मोठी मदत यांच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहतोय. पंकज कंटिन्यू बॉलिंग करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स आणि टोकाकडनं सराव थांबवायचे आणि लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. बॅटर पाहतोय आपण चिनू स्ट्राईकला असेल. आल्या पावली मात्र एका सिंगलने खातं उघडलं होतं. स्ट्राईक स्वतःकडे ठेवली. एक चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे मधल्या ऑर्डरमध्ये. जर 50 पेक्षा जास्त तुम्हाला बनवायचे असेल तर मात्र एक सुपर हिट बॅटिंग करणं गरजेचं राहील. विखुरलेलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. आता मात्र 4 खेळाडू सिंगल धावा रोखण्यासाठी. एक पॉईंट त्यानंतर कव्हर पॉईंट लेग क्षेत्ररक्षक. यश पात्र हा चेंडू चांगला होता. प्रश्न विचारला पण सहमत नाही आहे. ऑनसाईडकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय त्या दरम्यान एक सिंगल इथे मात्र पाहतोय आपण. लेगबॅकच्या स्वरूपात एक सिंगल मिळते. धावसंख्येत बदल. धावसंख्या 21 4 बाद. नाणेफेक गमावल्यानंतर पाहतोय श्री सिद्धिविनायक भिंगारी टीम प्रथम बॅटिंग करताना पूर्णपणे दबाव टाकला होता पहिल्या षटकामध्ये आणि त्यानंतर मात्र काय सुंदर सुपर बॉलिंग पहिली आपण उमंग माळी यांची. 6 धावा खर्च करून 2 विकेट प्राप्त करतोय. पहिल्या षटकामध्ये पंकजने 13 धावा खर्च करून 2 विकेट प्राप्त केल्या होत्या. म्हणजे दोन्ही बॉलरनी अतिशय अप्रतिम बॉलिंग आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून पाहतोय आपण. क्षेत्ररक्षण तोच कायम आहे. कुठल्या प्रकारे परिवर्तन नाही. सज्ज होताना पाहतोय बॉलर्स. कॉमेंट्री बॉक्स आणि टोकाकडनं राईटामधून विकेट तोच क्षेत्ररक्षण कायम आहे. यावेळेस पाहता टर्न केले पाहतोय मनगटी फटका. ऑनसाईडकडे मिड विकेट आणि लॉंग ऑनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय अतिशय वेगात. तिथे मात्र दबाव टाकला पहिली धाव घेताना आणि सहजरित्या या 2 धावा कंप्लीट करताना बॅटर. आता मात्र निश्चित एक चांगली बॅटिंग करताना पाहतोय आपण. आघाडी 4 बॅटर बाद झाल्यानंतर मात्र क्रिकेटची लाईफ लाईन डबल सिंगल घेऊन स्ट्राईक रोटेट करताना धावसंख्या पुढे सरकते ती 23.
यस पात्र हा फटका चांगला आहे, पंच केलाय, चेंडू मात्र निघून जाईल, बाउंड्री लाईनच्या बाहेर आला हा क्लास फटका, चौकार. तरी का चांगली बॅटिंगला इथे मात्र प्रारंभ करताना पाहतोय आपण. अजून जर विचार केला आपण तर कुणाल नाईक खेळपट्टीवर आहे. सलामीचा बॅटर 3 चेंडूचा सामना केलाय. याच पाहता हा फटका चांगला आहे की मात्र हवेतून निघून जाईल, मिड विकेटच्या वरतून आलाय हा षटकार. आता मात्र निश्चितच सलामीचा बॅटर बॅटिंगची सूत्रे आपल्या हातात घेतोय आणि चौफेर बॅटिंगला प्रारंभ करताना पाहतोय. कुणाल नाईक च्या बॅटमधून एक षटकार, एक चौकार आणि व्यक्तिगत जर पाहिलं आपण आता मात्र तो 13 या धावसंख्येवर बॅटिंग करताना पाहतोय. 4 चेंडूचा सामना केलाय, धावसंख्या 33. आता मात्र एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल. इथून मात्र अजून 3 षटकाचा यानंतर खेळ बाकी असेल आणि ही सरासरी जर कायम राहिली 70 पेक्षा जास्त. सज्ज होताना याच पाहता हा चेंडू चांगला होता, परत एकदा मनगटी फटका टर्न केले पाहतोय आपण. स्कोरलेगकडे चेंडू अतिशय वेगात सरकताना फक्त आणि फक्त एकच सिंगल. क्लात्मक क्रिकेटचं इथं मात्र चांगली बॅटिंग पाहतोय आपण. धावसंख्येचा बदल पाहतोय, धावसंख्या पुढे सरकते ती 34. वेलकम सर, सुनील सर आमच्यासोबत जॉईन होताना. यावेळेस मात्र पाहतोय की आपण प्रश्न विचारला पण सहमत नाही. परत पाहतोय डाव्या स्टिकच्या जवळपास चेंडू बाहेरचा टप्पा होता आणि दरम्यान दुसरी धावण्याचा प्रयत्न धोकादायक एक ठरलाय. पंचाचा बोट आकाशाकडे, 5वा बॅटर बाद होतोय. लेगबीच्या स्वरूपात इशारा आला होता. निम्मा संघ गारद झाले. धावसंख्या जर पहिली आपण धावपलकावर धावसंख्या 35, 5 बाद. तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर जर पाहिलं आपण आतापर्यंत तर प्रति षटकामागे सरासरी जर विचार केला आपण एका चांगली सरासरी म्हणता येईल, कारण की येणाऱ्या इथून मात्र 3 षटकाचा खेळ बाकी आहे. स्कोरिंग करताना पाहतोय आपण भिवंडीमध्ये कुठलीच गोष्टीची कमतरता नाही आहे. एकापेक्षा एक सरस असे गुणलेखक पाहतोय आपण. अजून एक नामांकित गुणलेखक ज्ञानेश्वर मोकादम फुल एन्जॉय करताना पाहतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये. तर गोलंदाजीमध्ये परिवर्तन पाहायला मिळणारच आहे, पण आपण करूया कॉमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तन. ऐकूया व्हॉइस ऑफ मुरबाडचा एक बुलंद आवाज, पण मात्र भिवंडीकरांसाठी खूप मोठं बनत चाललंय आता. असे एक आदर्श शिक्षक सुद्धा आहेत. तर पुढचं धावतं वर्णन ऐकूया आपण सुनील शेलकेसर यांच्या माध्यमातून. धन्यवाद सुनील पवार सर. श्री सिद्धिविनायक भिंगारी वर्सेस भाटाळे या 2 संघांदरम्यान मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू आहे. क्रमांक 4चं षटक घेऊन दूरवरच्या टोकाकडून गोलंदाज क्रमांक 4 साठी तयार झालेला आपण पाहू शकाल प्रयाग माई. आत्तापर्यंत धावपलकावर 35 धावा अंकित झालेल्या आहेत आणि 5 महत्त्वपूर्ण विकेटसुद्धा इथे मिळवलेले आहेत गोलंदाजाने.
बॅकफुटलाच असताना स्वतःच्या उजव्या बाजूला चेंडूला दिशा दिलेली आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. चेंडू आडून फेकी केली जाईल. एक धाव निश्चितच इकडे मिळालेली आहे. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिल्या तर त्या आहेत 36. पहिल्या षटकामध्ये 13 धावा खर्च झाले होते. पंकज माळीच्या 2 गडी त्याने बाद केले होते. उमंग माळी यांनी चांगली गोलंदाजी केली आणि उमंग म्हणजे अपेक्षा, आशा आणि त्याच अपेक्षांवर खरं तर इथे सिद्ध होत असताना 6 धावा देत 2 गडी उमंग याने मिळवले. पंकज माळीचं क्रमांक 3चं षटक, 13 धावा खर्च झाल्या, एकही गडी बाद केला नाही आणि प्रयाग माळी 4थं षटक घेऊन आलेले आहेत. आतापर्यंत 20 मिनिटांचा अवधी वापरलेला आहे. 28वा मिनिट सुरू झालं की 38 सर्कलच्या आतमध्ये एक क्षेत्ररक्षक प्रयाग. शॉट ऑफ गुडलेनचा चेंडू यावेळेस उडवल्या. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. ऑन द राईज फटका खेळले होते. पंचांच्या इशाऱ्याची आम्ही वाट बघत आहोत. हा चेंडू निघून गेला. 2-3 टप्प्याने सीमा पार चौकार. समोरच्या दिशेने फटका सजवला होता. इथे अप्रतिम झेल टिपला गेला. या अगोदर चौकार, त्यानंतर फलंदाजाने घेतली माघार. फलंदाज झेल चितची शिकार. प्रयाग माळीचं हे षटक आहे. आतापर्यंत एक चौकार, त्याचबरोबर एक गडी सुद्धा बाद करण्यामध्ये प्रयाग माळी इथे यशस्वी ठरलेले आहे. 40 धावा आतापर्यंत धावफलकावर 4थ्या षटकामध्ये आपण आहोत. नवीन फलंदाज दर्शन मडवी, अंडर दर्पण मडवी आणि अंडर 19 कॅटेगरीमध्ये फार चांगली त्यांची कामगिरी झालेली अलीकडच्या हंगामामध्ये. समोरच्या दिशेने फटका सजवायचा होता. ड्राईव्ह केलेला आहे. हवा तसा संपर्क चेंडूपैचा झाला नव्हता. क्षेत्ररक्षक फार दूरवरून चेंडूपर्यंत पोहोचले. 2 धावा इन बिटवीन इकडे कंप्लीट झालेले आपण पाहिलेले आहेत. एकूण धावफलकाचा जर आपण विचार केला तर आतापर्यंत धावा जोडल्या गेलेल्या आहेत त्या म्हणजेच 42 गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत आणि करंट रनरेटचा जर विचार केला तर 11.45चा रनरेट आहे आणि प्रोजेक्टेड स्कोर जर आपण पाहिला तर 65-67 पर्यंत खरं तर हे धावफलक जाऊ शकतं. याच वेगाने जर हा डाव पुढे सुरू राहिला तर. दर्पण मडवी आणि कुणाल नाईक अशी ही महत्वाची जोडी आहे. प्रयाग गती परिवर्तन विथ मॉर्निंग साऊंड, चांगल्या पद्धतीने चेंज ऑफ पेस, त्याचबरोबर चेंडू डिलिव्हर केल्यानंतर एक साऊंड प्रोड्यूस करत असताना गोलंदाज प्रयाग याला आपण पाहिलेला आहे. बऱ्याचदा मीडियम पेसर अथवा जलद गतीचे गोलंदाज अशा पद्धतीने मॉर्निंग साऊंड प्रोड्यूस करत असतात. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की चेंडू रिलीज केल्यानंतरच तो लगेच साऊंड प्रोड्यूस केल्यानंतर फलंदाजाची अवधान क्षमता कुठेतरी कमी करण्याचा तो प्रयत्न असतो. प्रयाग माई यावेळेस फिरून मारण्याचा प्रयत्न होता. उजव्या श्रेच्या बाहेर गेले होते. चांगली गोलंदाजी करत असताना प्रयाग याला आपण पाहिलेल्या अलीकडच्या हंगामामध्ये खूप इम्प्रेस केलेला आहे. ब्राह्मणदेव भाटाळे संघाने मोठ्या मोठ्या टुर्नामेंट्समध्ये त्यांची कामगिरी फार चांगली झालेली आपण पाहिलेली आहे. 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झाला. एकूण धावा आत्तापर्यंत पाहिल्या तर त्या आहेत 42. 5:41 या सत्राला सुरुवात झालेली आहे. आमचे गुणलेखक ज्ञानेश्वर मुकादम यांचं वेळेकडे सुद्धा खरं तर लक्ष आहे. 24 मिनिटं आतापर्यंत वापरली गेलेली आहेत, म्हणजे 4 मिनिटं तुमच्याकडे आहेत. त्या 4 मिनिटानंतर तुम्हाला एक अतिरिक्त खेळाडू खरं तर 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. 27 मिनिटं पूर्ण झाली की 28व्या मिनिटामध्ये लगेचच 38 सर्कलच्या आतमध्ये एक खेळाडू तुम्ही घेऊ शकाल.
फार चांगल्या क्रिकेटिंग कंडिशन्स आहेत. सायंकाळच्या सत्राकडे आपण हळूहळू वळत आहोत. आजच्या दिवसातील हा 5वा महत्त्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. श्री सिद्धिविनायक भिंगारी आणि त्यांच्या विरोधात ब्राह्मणदेव भाटाळे असा हा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. उमंग माही दुसऱ्या सत्रामध्ये येत आहेत. पहिल्या सत्रामध्ये त्यांनी खरं तर आपण पाहिलं तर 6 धावा खर्च केले होत्या, 2 गडी बाद केले होते. सेकंड स्पेलमध्ये आमंत्रित केले गेलेले आहेत उमंग माळी यांना. समालोचन कक्षाच्या टोकाणी गोलंदाजीसाठी तयार. स्ट्रायकिंगला फलंदाज कुणालसाठीचा हा चेंडू आहे समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड स्ट्रेट लाईक अन एरो. फील्ड स्पेन अवेलेबल, फील्डेड सक्सेसफुली, रिटर्न्स इट. मीनवाइल वन सिंगल हॅज बीन कंप्लीटेड बाय दोज बॅट्समन. विथ द हेल्प ऑफ these 1 run, score is now 45 with the loss of 43 with the loss of 6 wickets. त्रेचाळीस धावा, 6 गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत. इथून पुढे आपण पाहिलं तर 11 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि या 11 चेंडूंमध्ये 3 ते 4 मोठे फटके जर आले तर हे धावफलक सन्मानजनक अवस्थेमध्ये गेलेलं आपण पाहू शकाल. उमंग दर्पणसाठी यावेळेस एज लागली होती. फुटवर्कचा चांगला वापर यष्ट्यांच्या मागे यष्टी रक्षकाच्या वतीने केला गेलेला आपण पाहिला. 2 धावा इन बिटवीन कंप्लीट केल्या गेलेल्या आहेत आणि या 2 धावा धावफलकाला पुढे घेऊन जातील. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिल्या तर त्या आहेत 45. उमंग याने यापूर्वीचंही षटक फार चांगल्या पद्धतीने हाताळलं होतं आणि तो कॉन्फिडन्स, तो आत्मविश्वास इकडे चांगल्या पद्धतीने वापरत असताना हवेचा जोर अजूनही कायम आहे. अगदी दिवसभर आपण पाहिलं या मैदानावर हवा खेळती असते आणि फलंदाजांसाठी अनुकूल वातावरण खरं तर निर्माण करत असते. फटका फसला, क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत पॉइंटला. एका टप्प्यानेशी चेंडू अडवता डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न, अतिरिक्त एक धाव निश्चितच इकडे मिळू शकते. प्रत्येक धाव लाख मोलाची आहे इथे श्री सिद्धिविनायक भिंगारी संघासाठी. प्रथम सत्रामध्ये फलंदाजी करतायत. नाणेफेक खरं तर जिंकली होती ब्राह्मणदेव भाटाळे संघाने आणि ज्या पद्धतीचा गोलंदाजीचा अटॅक त्यांच्याकडे आहे, बॉलिंग अटॅक, त्यामुळेच बऱ्याचदा ब्राह्मणदेव भाटाळे संघ नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करणं पसंत करत असतात. वेळेवर आमची खरं तर गांभीर्याने नजर आहे उमंग माई. यावेळेचा हा फटका किती चांगला आहे. हवेच्या दिशेने खेळत असताना जिकडे वारा तिकडेच मारा. षटकार. कोहिनूर हिरा असा चमकून आला, कोहिनूर हिरा असा चमकून आला. ठाणे जिल्ह्याची शान हाय र, रायगड ठाण्याची शान हाय र. आमच्या सुकेश टाकी दादाच्या या नावात दम हाय र. आमच्या निलेश पाटील दादाच्या या नावात दम हाय र. 53 धावा आतापर्यंत धावफलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. उमंग माळीचं हे षटक क्रमांक 5वा आहे. या षटकामध्ये अगोदरचे 3 चेंडू फार चांगल्या पद्धतीने उमंग याने फेकले होते, परंतु फलंदाज दर्पण मडवी चांगली कामगिरी करतायत. अंडर 19 कॅटेगरीमध्ये या वर्षामध्ये अतिशय चांगल्या टचमध्ये आहेत दर्पण मडवी. उमंग माई याला पुन्हा एकदा स्वतःला तयार करावं लागेल. विनंती असेल पंचांना एक अतिरिक्त खेळाडू सर्कलच्या आतमध्ये घेण्यासाठी इथे सूचित करायचं आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. यस, जवळजवळ 29 मिनिटं झालेली आहेत. तुम्ही खर्च केलेली आहेत. या पद्धतीच्या सूचना या अगोदर आम्ही तुम्हाला दिलेल्या होत्या. प्रत्येक संघासाठी अतिशय महत्त्वाची सूचना, 28वे मिनिट सुरू झालं की ते षटक 4था असो, 3रा असो, 5वा असो की 6वा असो, एक अतिरिक्त खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. 53 धावा धावफलकावर. चला, अतिरिक्त वेळ खर्च करू नका. विनंती असेल, एक क्षेत्ररक्षक आतमध्ये जरी आला असेल तरी त्यानंतर तुम्ही वेळेच्या बाबतीत तरीही कटाक्ष बाळगायचा आहे. उमंग माळी तयार आहे. त्या अगोदर षटकार आलाय दर्पण. बॅकफुटला असताना फटका सजवण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू आहे. पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या अंगाला वळताना सुद्धा आपण पाहिलेला आहे. चांगली गोलंदाजी. षटकार खाल्ल्यानंतर बऱ्याचदा गोलंदाज वापसी करत असताना आपण त्यांना बघत असतो आणि त्यानंतर खरं तर आपला अनुभव ते पणाला लावत असतात आणि म्हणूनच चांगली डिलिव्हरी त्यानंतर ते प्रोड्यूस करतात. उमंग पुन्हा एकदा स्वतःला तयार करतील.
यावेळेस पूल केलेला आहे, मिस टायमिंग फटका, तरी सुद्धा इथे वाऱ्याचा जोर कायम आहे आणि म्हणून चेंडू पुन्हा एकदा प्रवास करेल भूमी एंटरप्राइजेस स्टँडच्या वर. स्क्वेअर ऑफ द विकेट षटकार. सुकेदारी निलेश पाटीलला कपिल पाटील साहेबांची साथ, आज साहेबांच्या आशीर्वादानं केली विरोधकांवर मात. सुकेदारी निलेश पाटीलला कपिल पाटील साहेबांची साथ, आज साहेबांच्या आशीर्वादानं केली विरोधकांवर मात. बबलू शेट दादा हाय. 5 षटकांचा खेळ संपला. एकूण धावा धावपलकर आपण पाहिल्या तर त्या आहेत 59 म्हणजेच 59. अजूनही 6 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शेष आहे, म्हणजे 1 षटक अजूनही फेकलं जाईल. आपण पाहिलं तर उमंग माळी यांनी त्याच्या व्यक्तिगत कोट्यातील 2 षटकं पूर्ण केलेली आहेत आणि एकूण 23 धावा त्याने खर्च केल्या. 2 गडी सुद्धा खरं तर मिळवले. पंकज माळीच्या गोलंदाजीचं विश्लेषण जर आपण केलं तर त्यानेही 26 धावा खर्च केल्या, 2 गडी त्यालाही मिळाले. आणि प्रयाग माळी मैदानाच्या आतमध्ये 1 षटक त्यांनी खर्च केलं होतं आणि त्या षटकामध्ये 7 धावा खरं तर तिकडे समोरच्या फलंदाजांना एकत्रित करण्याची मुभा दिली गेली होती. एक फलंदाज त्याच्याही वतीने बाद केला गेला होता. एकूण धावफलक आतापर्यंत आपण पाहिलं तर ते आहे 59 म्हणजेच 59. लगेचच 6वं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ करायचंय. पाहायचंय दूरवरच्या टोकाकडून भावेश माळी तयार आहेत. स्वतः संघाचे संघनायक आहेत. पंचांना विनंती असेल वेळेच्या बाबतीत सूचित करा. यस, अधिकचा वेळ इकडे खर्च केला जातो. आपण ज्या गोष्टीसाठी एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घेतो त्यानंतर जर तुम्ही वेळेच्या बाबतीत हलगर्जीपणा करणार असाल तर मला असं वाटतं आयोजकांच्या वतीने अजूनही कठोर पावलं तिकडे उचलली जातील. भावेश माळी पहिला चेंडू फुलटॉस त्याला पाठवून दिलेला आहे. स्वर्गीय मोरेश्वर पाटील स्टँडच्या अगदी वरून डीप मिड विकेट वरून षटकारासाठी. षटकार. नाही कार्यात खोटेपणा, नाही मनात मोठेपणा, नाही कार्यात खोटेपणा, नाही मनात मोठेपणा. तारासारखा हाय लखलखणारा, तारासारखा हाय लखलखणारा. केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब दमदार नेता. 65 धावा याचबरोबर धावपलकोर जोडल्या गेलेले आहेत. सुरुवातीला थोडा स्ट्रगल करत असताना आपण खरं तर हा डाव बघितला, त्यानंतर या डावाला कुठेतरी आता या धावपलकाला आकार मिळत आहे. श्री सिद्धिविनायक भिंगारी संघाच्या एकूण धावा आतापर्यंत 65 आहेत. प्रोजेक्टेड स्कोर जर आपण पाहिला तर तो 75 पर्यंत जाऊ शकतो. 12.58ची धावगती आतापर्यंत कायम ठेवली गेलेली आहे. या षटकातील पुढचा चेंडू घेऊन भावेश माळी तयार. पुन्हा एकदा फुलटॉस, समोरच्या दिशेने फटका सजवलाय जरूर. इथे पंचांचा एक हात समांतर, हा झेल सुद्धा सुटलाय. नो चेंडू खरं तर इकडे घोषित केला गेलेला आहे. अतिरिक्त काही धावा मिळतील का? बॅकअप अवेलेबल होता. नो +2 म्हणजेच 3 धावा इकडे आलेल्या आहेत. या धावपलकावर त्या अंकित सुद्धा केल्या जातील. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने खरं तर इथे DRS डिमांड केलेला आहे हाईट बिमरसाठी. विनंती असेल तिसऱ्या पंचांना आपण लगेचच कंट्रोल रूम मध्ये जाऊन या गोष्टीची माहिती आमच्यापर्यंत द्यायची आहे. आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर खरं तर रिप्ले सुद्धा बघत आहोत. तिसरे पंच आपल्यापर्यंत निश्चितच निर्णय पोहोचवतील. फटका सजलाय, त्यावेळेस फलंदाजाचा स्टान्स कसा होता, त्याचबरोबर या चेंडूवर किती उंची होती, या सगळ्या गोष्टी त्याच्या वतीने खरं तर इथे चेक केल्या जातील. अलीकडच्या क्रिकेट हे प्रगत क्रिकेट आहे, ॲडव्हान्स क्रिकेट आहे. टेक्निकल सपोर्ट आपल्याकडे असतो आणि तो टेक्निकल सपोर्ट इकडे यूज करण्यासाठी पाचारित केलेत पंचांना. पहिल्या चेंडूवर षटकार जरूर आला होता, त्यानंतर फुलटॉसचा चेंडू होता, त्यावर तितका हवा तसा चांगला प्रहार करता आला नव्हता फलंदाजाला. पुन्हा पुन्हा पंच खरं तर या चेंडूकडे कटाक्ष टाकतायत. नो बॉल. हॅलो, नो +2. 3 धावा आलेले आहेत. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिल्या तर त्या आहेत
68 येणारा चेंडू फ्री हिट सुद्धा असेल. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. हे धावफलक आता चांगल्या पद्धतीने सुदृढ झालेलं आहे. चांगला आकार या धावफलकाला मिळालेला आहे. भावेश माळी फ्री हिट. भावेश माळीच्या विरोधात पहिल्या चेंडूवर जो षटकार आला होता तो अतिशय महत्वाचा इथे गणला जाईल. भावेश माळी स्ट्रायकिंग याला फलंदाज आपण पाहिलं तर ते आहेत कुणाल नाईक. फ्री हिट डिलिव्हरी. फार चांगला चेंडू इकडे प्रोड्यूस केला. सुरेख गोलंदाजी. टिच्चून मारा करत असताना आपल्याकडे जितका अनुभव आहे तो सारा अनुभव इकडे पणाला लावला, विशेषतः ह्या चेंडूसाठी. कारण अनुभव माणसाला आयुष्यामध्ये झालेल्या चुका कमी करण्यासाठी प्रवृत्त करत असतो. मला असं वाटतं कुठेतरी क्रॅम्प आले असावेत गोलंदाजाला. फर्स्ट एड बॉक्स मैदानाच्या आतमध्ये निश्चितच लगेचच आपण उपलब्ध करू. त्याचबरोबर फलंदाजाच्या वतीने पाण्याची सुद्धा मागणी केलेली आहे. 12व्या प्रतिनिधीला विनंती आहे फलंदाजासाठी पाण्याची व्यवस्था आपण करायची आहे. माझ्यासारखा मनासारखा राजा तो आहे भारी. त्यांनी घेतली खांद्यावर जनतेची जबाबदारी. भारताच्या राजधानीत दिल्लीच्या संसदेत छाती ठोकून भाषण करणार, छाती ठोकून भाषण करणार. केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब दमदार नेता खरा. केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब आहेत कोहिनूर हिरा. मंत्री कपिल पाटील साहेब दमदार नेता खरा. केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब आहेत कोहिनूर हिरा. लोकनेता यो साऱ्यांना ठेवत समाधानी. गोरगरिबांच्या डोळ्यातून कधी येऊन देत नाही पाणी. कपिल पाटील फाउंडेशन भारी. गोरगरीब मदत करी. वेळ प्रसंगी धावून येणारा, मोठ्या मनाने मदत करणारा. केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब दमदार नेता खरा. केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब आहे. क्षेत्ररक्षकांना विनंती आहे आपण आपलं क्षेत्ररक्षण लगेचच पूर्ववत करायचंय. मला असं वाटतं काही अडचणी निश्चितच भावेश माळी याला इथे आलेले आहेत, इंजुअर्ड झालेले आहेत. क्रॅम्प आला होता पायामध्ये गोलंदाजी करत असताना. सबस्टिट्यूशन अवेलेबल आहे. 12वा प्रतिनिधी निश्चितच मैदानाच्या आतमध्ये यानंतर त्यालाही जावं लागेल. आणि तो निर्णय लवकरात लवकर खरं तर घेतला गेलेला आहे ब्राह्मणदेव भाटाळेच्या वतीने. त्यामुळे त्यांचंही कौतुक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, भावेश माळी स्वतः संघाचे संघनायक आहेत. त्यामुळे त्यांनी लगेच त्या पद्धतीने विचार करून 12वा प्रतिनिधी इन करण्याचा निर्णय घेतला. तुझंही कौतुक आहे. यावेळेला खरं तर आपण सतसत विवेक बुद्धीने निर्णय घेणं फार गरजेचं आहे. फार मोठा हंगाम क्रिकेटचा असतो. संपूर्ण वर्षभर आपल्याला खेळायचं असतं. आणि म्हणूनच फिटनेस जपणं अतिशय गरजेचं असतं. कधी कधी इंजुरी झाल्यानंतर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण पाहिलेलं आहे फार चांगल्या खेळाडूंना सुद्धा क्रिकेटपासून अलिप्त राहावं लागलेलं आहे. त्यामध्ये सगळ्यात बहुचर्चित नाव म्हणजे जसप्रीत बुमराह. अलीकडे त्याच्यावर एक दूषण सुद्धा लावलं जातं की फक्त आणि फक्त IPL साठी जसप्रीत बुमराह फिट असतो आणि इतर बेस त्याच्या फिटनेसला काय होतं अशा पद्धतीने खरं तर ट्रोल करणारे क्रिकेटचे चाहते सुद्धा असतात. उजव्या इष्टीच्या बाहेरचा पहिला चेंडू हेमंत त्याच्या वतीने इथे फेकला गेलेला आहे.
रिले षटक कॅरी करत असताना हेमंत हा गोलंदाज आपण पाहतो. खरं तर हे शेवटचं षटक आहे. धावफलक आपण पाहिलं तर आतापर्यंत 68 पर्यंत जाऊन पोहोचलंय. उजव्या स्टेच्या बाहेरून लॉफ्ट केले, फटका यावेळेस किती चांगला आहे पाहायचा आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. 2-3दा खरं तर पाठमोरा होऊन चेंडूपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न झाला. सारा एंटरप्राइजेस स्टँडच्या समोरून चेंडू निघून गेला सीमारेषेच्या पलीकडे. मिळतील धावा 4 चौकार. प्रशांत पाटील सिद्धेश पाटील दमलैया नावात समाजसेवा ते करतात वडिलांच्या सोबत. या स्पर्धेचा जर आपण विचार केला तर प्रत्येक वर्षी विशेषत्वाने जवळजवळ 4 ते 5 नवीन सॉंग्स आपण या स्पर्धेच्या विषयी ऐकत असता. आणि इथे क्षेत्ररक्षणामध्ये गफलत झाली. चांगला फटका सजवला होता, चॉप केलं होतं चेंडूला, भरधाव वेगाने चेंडू पुन्हा एकदा निघून गेला. डिपिच पॉइंट रिजन सीमारेषेच्या पलीकडे चौकारासाठी. यो देवेश पाटील दादा, यो सुमित पाटील दादा, बल्लनव तरुणांचा आसरा, बल्लनव तरुणांचा आसरा. पहिली 4 षटकं जर आपण पाहिली होती तर ती सरासरी खरं तर फार मोठी नव्हती तिथे फलंदाजाच्या वतीने जी फलंदाजी झाली होती. परंतु पहिल्या 4 षटकामध्ये धावा आल्या होत्या फक्त आणि फक्त 42. आणि त्यानंतरचं षटक क्रमांक 5चं षटक जिकडे उमंगच्या विरोधात 17 धावा, तिथून मागे आता वळून पाहिलं नाही फलंदाजांनी. गोलंदाज तयार हेमंत. इथे हा चेंडू चांगला आहे आणि याचबरोबर हे पहिलं सत्र निश्चितच इकडे पूर्ण होईल. या सत्रामध्ये श्री सिद्धिविनायक भिंगारी संघाची आपण पाहिलेली आहे फलंदाजी. एकूण धावा धावपलकर जोडल्या गेलेल्या आहेत त्या म्हणजेच 76 आणि 77 धावांचं लक्ष्य इथे ट्विल लाईटमध्ये म्हणजेच मंद प्रकाशामध्ये पूर्ण करावं लागेल. ते दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करणाऱ्या याच परिसरातील एक मातब्बर संघ ब्राह्मणदेव स्पोर्ट्स भाटाळे संघाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट संघाचे संघनायक थोडे इंज्युअर्ड झालेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये संघ मैदानाच्या आतमध्ये कसा खेळेल हे पाहणं फार औत्सुक्याचं आहे. दुसरं सत्र अगदी अल्पावधीतच तुमच्यासमोर असेल. दुसरं सत्र जसं सुरू होईल समालोचन कक्षामध्ये झालेला बदल सुद्धा तुम्ही अनुभवू शकाल. स्पर्धेचा दिवस क्रमांक आजचा 4था आणि 4थ्या दिवसातील पहिल्या फेरीतील 5वा सामना मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. ज्याचं पहिलं सत्र आत्ताच कंप्लीट झालं काही वेळापूर्वी. धावपलकर धावा जोडल्या गेलेल्या आहेत. श्री सिद्धिविनायक भिंगारी संघाच्या वतीने 76 आणि 77 धावांचं लक्ष्य 12.83 च्या धावगतीने सरासरीने इथे बनवाव्या लागतील. ते म्हणजेच ब्राह्मणदेव स्पोर्ट्स भाटाळे संघाला. या सामन्याचं दुसरं सत्र जसं सुरू होईल तसं समालोचन कक्षामध्ये झालेला बदल तुम्हाला अनुभवता येईल. या पुन्हा एकदा ऐकूया एक मल्टीलिंग्युअल समालोचक सदाबहार समालोचक अजय घरत सर यांच्या वाणीतून खेळाचं हे सत्र क्रमांक दुसरं. थैंक यू सो मच सुनील जी शेलके. ढलती हुई शाम और सदाबहार क्रिकेट का ये खेल आपके लिए लेकर आए हैं. ये शानदार टूर्नामेंट A1 जोड़ी नीलेश दादा पाटिल और सुकेश दादा डाके, कपिल पाटिल फाउंडेशन और साथ में श्री सिद्धिविनायक क्रिकेट क्लब अंजूर. आप सभी का हार्दिक स्वागत है. आज चौथा दिन है और चौथी शाम का ये एक बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला इस समय आपके सामने है. ब्राह्मणदेव भाटाले और श्री सिद्धिविनायक भिंगारी के बीच में. भिंगारी टीम ने पहले बल्लेबाजी करते हुए एक अच्छा खासा टोटल बना लिया है.
जिसमें 32 रनों की बढ़िया पारी खेली कुणाल नाइक ने। कुल मिलाकर 76 रन्स बनाए गए हैं 6 ओवर्स में और 77 रनों की चुनौती भाटाले के सामने मैच को जीतने के लिए। इस लक्ष्य को हासिल करने के लिए कड़ी मशक्कत और मेहनत करनी पड़ेगी ब्राह्मण देव भाटाले के बल्लेबाजों को। हालांकि भाटाले टीम की जो बल्लेबाजी है खासतौर पर ऊपरी क्रम उनका बहुत ही मजबूत माना जाता है। बल्लेबाजों को मैदान में भेज देना है। भाटाले टीम आपको ध्यान में रखना है, आपका समय शुरू हो रहा है और जो समय की मर्यादा है वो केवल फील्डिंग टीम के लिए नहीं है बल्कि बल्लेबाजों के लिए भी है। बल्लेबाज भी यदि ज़्यादा वक्त बर्बाद करते हैं तो बल्लेबाजी करने वाली टीम को भी पेनलाइज किया जा सकता है। मौसम है मस्ताना और हर कोई है केंद्रीय राज्य मंत्री पंचायती राज चषक 2023 का दीवाना। हर कोई है महाराष्ट्र की A1 जोड़ी का दीवाना। वाकई में दीवाना बनाती हुई है टूर्नामेंट। गजब का आयोजन नियोजन और ख़ास तौर पर जिस तरह से इस मैदान को सजाया जाता है हर साल इस टूर्नामेंट के लिए वो देखते ही बनता है। आकर्षक स्टैंड्स, कुल मिलाकर 12 स्टैंड्स बनाए गए हैं दर्शकों के लिए। जैसे जैसे टूर्नामेंट आगे बढ़ता जाता है दर्शकों की संख्या भी बढ़ती जाती है। खासतौर पर यहाँ की जो स्थानीय टीमें जब खेलती है तो उनको तो बहुत ही ज़्यादा सपोर्ट मिलता है। हमने आज भरोडी टीम को भी एक्शन में देखा, उनके भी कई सारे दर्शक स्टैंड्स में मौजूद थे। इस समय भाटाली टीम एक्शन में है और उनके विरुद्ध पनवेल विभाग की एक बहुत ही बड़ी टीम श्री सिद्धि विनायक भिंगारी। बड़ी चुनौती पेश की है भिंगारी टीम ने। प्रारंभिक बल्लेबाज पंकज माली और प्रयाग माली। पंकज, प्रयाग, जीतू, भावेश, ये जो खिलाड़ी है इनके ऊपर बहुत कुछ निर्भर करेगा कि किस तरह से ये बल्लेबाज बल्लेबाजी करते हैं। हेवी टॉप ऑर्डर है और टॉप ऑर्डर के बल्लेबाज यदि रन्स बनाने में कामयाब रहे, तेज़ गति से अच्छी शुरुआत यदि मिली तो निश्चित रूप से एक बहुत बढ़िया रन चेज देखने को मिल सकता है। बहुत रोमांचकारी ये मुकाबला हमें देखने को मिल सकता है। प्रयाग माली स्ट्राइक लेने की तैयारी में। पहला ओवर लेकर कुणाल नाइक। पारी की पहली गेंद दाहिने हाथ से ओवर द विकेट और पहली गेंद लेंथ बॉल उठा के खेल दिया है। शानदार शॉट, 6 रन मिलेंगे यहाँ पर। स्क्वेयर ऑफ द विकेट ऑन साइड में थोड़ा जोखिम लिया स्ट्रोक के लिए क्योंकि डीप में वहां पर खिलाड़ी मौजूद थे लेकिन आसानी से फील्डर को क्लियर करते हुए और पहली गेंद पर शानदार छक्का। नादी लागले त्यांचे सुकेश टाकी एक नंबर, नीलेश पाटील एक नंबर, नका चौकन भिवंडी लाई डेंजर, सुकेश टाकी एक नंबर, नका चौकन भिवंडी। प्रयाग माली बड़े ही खतरनाक बल्लेबाज है और अपने इरादे पहली गेंद पर जाहिर करते हुए और इस बार गति में परिवर्तन, गेंद की लाइन में परिवर्तन, ऑफ स्टंप के बाहर थोड़े टेंटेटिव लगे इस बार बल्लेबाज। खेलना चाह रहे थे लेकिन पूरी तरह से बीट हुए। अच्छी गेंद, अच्छी वापसी। ये देखिए दिशा दिखाने का प्रयास था वहां पर गेंद को बैट्समैन प्रयाग माली का। कुणाल नाइक भी एक अच्छे ऑलराउंडर है, अच्छी बैटिंग की उन्होंने, 32 रन बनाए। इस बार कलाइयों का उपयोग करते हुए मोड़ा है डीप मिड विकेट की तरफ। फील्डर का पूर्वानुमान बहुत ही अच्छा, एक ही रन लेने का अवसर। हर एक खिलाड़ी को अपना रोल पता होना चाहिए। क्रिकेट का खेल जब आप खेलते हो और वो रोल यदि आपको सही तरह से पता रहेगा तो निश्चित रूप से आप अच्छा खेल भी पेश कर सकते हो। ऑफ साइड में 5 फील्डर्स, ऑन साइड में 4 और इस बार खींच के मारा है लाजवाब शॉट पंकज माली के बल्ले से। वाइडिश लॉन्ग ऑन के ऊपर से 6 रन। नादी लागले त्यांचे 12 वाजले, नादी लागले त्यांचे 12 वाजले, झाले सारेच छुमंतर, सुकेश टाकी एक नंबर, नीलेश पाटील एक नंबर, नका चौकन भिवंडी लाई डेंजर, सुकेश टाकी एक नंबर, नका चौकन भिवंडी लाई डेंजर। ऑफ स्टंप के काफी बाहर की गेंद थी ये और इसको कवर्स में भी वो खेल सकते थे लेकिन खेला है वाइड ऑफ लॉन्ग ऑन। गजब की टाइमिंग और शानदार सिक्सर। इस बार यॉर्कर की कोशिश, उसको डिग आउट करते हुए छोटी बैकलिप का इस्तेमाल किया है। इस बार हल्के हाथों से खेल दिया है 1 रन के लिए। अच्छी बल्लेबाजी, सूझबूझ भरी बल्लेबाजी। हर गेंद पर प्रहार करने की कोशिश नहीं हो रही है, ये दोनों बल्लेबाजों ने दिखा दिया है
और 2 बड़े शॉट्स आएंगे एक ओवर में तो निश्चित रूप से लक्ष्य तक पहुंच सकती है ब्राह्मणदेव भाटाले टीम। दूसरी तरफ भिंगारी टीम को कहीं ना कहीं जल्द से जल्द विकेट्स चटकाने होंगे क्योंकि ये ऊपर के बल्लेबाज बहुत खतरनाक है। इस बार टप्पा पड़ने के बाद गेंद को देखा परखा जाने दिया, खेलने का प्रयास नहीं किया, लाइन को ठीक तरह से जज नहीं कर पाए थे। लगा बैट्समैन को कि ये वाइड होगी लेकिन नहीं, लाइन के अंदर थी। डॉट बॉल और इसके साथ ही पहले ओवर का खेल समाप्त होता हुआ। स्कोर 14 रन बिना किसी नुकसान के ब्राह्मणदेव भाटाले। करीब 13 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाने की चुनौती है और पावर प्ले के पहले ओवर के बाद भिंगारी टीम ने भी 14 रन बनाए थे लेकिन उनके 2 विकेट्स गिरे थे, ये बड़ा अंतर है। ये तो केवल शुरुआत है रन चेस की और समय बहुत ही निर्णायक रहेगा। देखिए सत्ताईस मिनट के अंदर यदि 5 ओवर्स आपके पूरे नहीं हुए पहले तो फिर एक अतिरिक्त खिलाड़ी सर्कल के अंदर आपको रखना होगा। दोनों बल्लेबाज एक एक छक्का लगा चुके हैं 7 रनों पर प्रयाग माली 4 गेंदे के लिए और ये सूर्यास्त का बेहतरीन नज़ारा आपकी स्क्रीन पर ग्लोबल टेनिस क्रिकेट द्वारा GTC लाइव। और क्या कमाल का टेलीकास्ट है। 7 पर पंकज भी खेल रहे हैं, नया ओवर लेकर रघु परदेसी। पहली गेंद खूबसूरत गेंद घूमी और इसी के लिए तो जाने जाते हैं रघु परदेसी। गेंद को घुमाते हैं, अच्छे अच्छे बल्लेबाजों को घुमाते हैं, अच्छे अनुभवी गेंदबाज है, अच्छी खासी फिरकी देते हैं गेंद को। इस बार रिवर्स खेलना चाहते थे, फिर से गेंद और बल्ले में कोई संपर्क नहीं। विकेट कीपर भी बिल्कुल स्टंप्स के नज़दीक खड़े हैं, उन्होंने भी एक तरह से थोड़ा दबाव बनाया हुआ है बल्लेबाजों पर और सही फुटवर्क का इस्तेमाल यदि नहीं हुआ तो फिर रघु के विरुद्ध के बल्लेबाजी करना उतना आसान होने वाला नहीं है। उनके विरुद्ध तेज़ गति से रन्स बनाना निश्चित रूप से मुश्किल रहेगा। हालांकि दोनों भी बढ़िया बल्लेबाज है और बहुत जल्दी किसी भी गेंदबाज को समझने की क्षमता रखते हैं, लेकिन यहाँ पर भूल-भुलैया गेंदबाजी, रन चुराने का प्रयास और रन चुरा लिया है। थोड़ी देर में फ्लड लाइट्स ऑन की जाएंगी। फ्लड लाइट्स ऑपरेटर आपसे रिक्वेस्ट है, आपको मंच की तरफ आना है। मात्र 1 रन अभी तक इस ओवर में खर्च किया गया है पहली 3 गेंदों पर रघु परदेसी द्वारा। फील्डिंग में थोड़ा बदलाव करते हुए स्ट्राइक अब प्रयाग माली के पास। ऑफ साइड में एक स्लिप में भी खिलाड़ी तैनात किया गया है। रूम बनाकर खेलना चाहते थे, गेंद और बल्ले में कोई संपर्क नहीं, बढ़िया गेंदबाजी। इस तरह की गेंदबाजी खेलने के कई बल्लेबाज आदी भी नहीं होते हैं, फिर की आक्रमण बहुत कम देखने को मिलता है। 40+ है यह गेंदबाज, हवा में गेंद और आउट। कवर पॉइंट पर कोई गलती नहीं, बल्ले के बीचों बीच नहीं ले पाए थे बल्लेबाज, इनफील्ड के ऊपर से निकालना चाहते थे लेकिन मिस टाइम कर बैठे और रघु को मिली है सफलता। सरपंच हो झाला, तोड नाही हो कार्याला, दादा सरपंच हो झाला, तोड नाही हो कार्याला, निलेश पाटील जोडीला, एवन जोडी नाव लभला, निलेश पाटील जोडीला, एवन जोडी नाव लभला, स्वभाव दादांचा गोडच हाय, दादांच्या कार्याला सलाम हाय, स्वभाव दादांचा गोडच हाय, दादांच्या कार्याला सलाम हाय, चर्चा साऱ्यांच्या ओठावर, चर्चा साऱ्यांच्या ओठावर, सुकेश डाके एक नंबर। रघु के फिरकी के जाल में फंस गए हैं बल्लेबाज प्रयाग माली, 7 रन बनाकर आउट हुए। पर्याप्त एलिवेशन स्ट्रोक में प्राप्त नहीं कर पाए और कवर पॉइंट को जो क्लियर करने का इरादा था उसमें नाकामयाब हुए। नए बल्लेबाज चितू माली क्रीज पर आए हैं जबकि टीम का स्कोर है 15 रन 1 विकेट के नुकसान पर। बहुत ही किफायती और सक्सेसफुल ओवर साबित होता हुआ रघु परदेसी का। पहले बल्लेबाज तैयार नहीं थे, अब गेंदबाज पूरी तरह से शायद तैयार नहीं थे वहां पर या फिर अपने स्टेप्स में चूक गए। डॉट बॉल के साथ इस सफल ओवर की समाप्ति। मात्र 1 रन खर्च किया और 1 विकेट प्राप्त किया रघु परदेसी ने। कमाल की गेंदबाजी, 15 पर 1। फ्लड लाइट्स ऑन करने हैं, फ्लड लाइट्स ऑपरेटर से रिक्वेस्ट है क्योंकि रोशनी काफी अब कम हो रही है।
तो ये बचे हुए 4 ओवर्स जो है वो फ्लड लाइट्स में खेलने पड़ेंगे। और ये जो सिचुएशन होती है जब सूरज डूब जाता है, फ्लड लाइट्स ऑन हो जाती है, ट्वाइलाइट टाइम जो होता है, इसमें बल्लेबाजी करना उतना आसान तो नहीं माना जाता है। हालांकि आधुनिक क्रिकेट में बहुत सारे टूर्नामेंट्स अंडर फ्लड लाइट्स होते हैं और कई खिलाड़ी इसके आदी भी हो जाते हैं, तो उनके लिए उतनी ज़्यादा दुश्वारियाँ नहीं आती है, लेकिन ज़रूर थोड़ा सा मुश्किल तो रहता ही है। और यहाँ पर अब समीकरण भी काफ़ी कठिन होता हुआ, 62 रनों की आवश्यकता है बचे हुए 4 ओवर्स में मुकाबला जीतने के लिए ब्राह्मण देव भाटाली टीम को। भाटाली और भिंगारी के बीच में चलता हुआ ये मैच। फ्लड लाइट्स ऑपरेटर से रिक्वेस्ट है, आपको फ्लड लाइट्स तुरंत ऑन करनी है। पहले 2 ओवर्स 9 मिनट में पूरे किए गए हैं। जीतू माली का खाता खुलना बाकी है। पंकज माली 8 पर बल्लेबाजी करते हुए रनों की जो रफ्तार है उसको बढ़ाने का प्रयास करना होगा। और जिस तरह से रघु परदेसी ने गेंदबाजी की है, निश्चित रूप से उसको देखते हुए ये लगता है कि एक और ओवर करेंगे। सीनियर खिलाड़ी है और कई सालों का जो तजुर्बा है, जिसके बलबूते पर उन्होंने कई मुकाबले भी जिताए हैं श्री सिद्धिविनायक भिंगारी टीम को, तो उनका एक और ओवर बचा हुआ है। डगर काफ़ी मुश्किल नज़र आती हुई भाटाली टीम के लिए, लेकिन खेल क्रिकेट का है और भाटाली टीम के बल्लेबाज भी पलटवार करने का बिल्कुल मादा रखते हैं। ये जोड़ी बड़ी ही महत्वपूर्ण जोड़ी है, जीतू माली और पंकज माली, जिनके बीच में कई विस्फोटक पार्टनरशिप्स हम देख चुके हैं। 24 गेंदें और 62 रनों की आवश्यकता। फ्लड लाइट्स ऑन होते हुए और मैदान के खूबसूरती में 4 चांद लगते हुए श्री सिद्धिविनायक क्रिकेट ग्राउंड अंजूर, जिसके चर्चे हैं दूर दूर। फ्लड लाइट्स के 5 टावर इस समय ऑन हो चुके हैं। थोड़ा सा वक्त लगता है फ्लड लाइट्स को ऑन होने में, और अभी भी जो 4 टावर्स है हमारे बाई तरफ वो ऑन होने वाले हैं। और दूधिया रोशनी में जब ये क्रिकेट ग्राउंड नहाया जाता है तो फिर दृश्य एक अलग तरीके का ही नज़र आता है। बहुत ही विलोभनीय दृश्य नज़र आता है, विहंगम दृश्य नज़र आता है। पहले ओवर में 14 रन आए थे, लेकिन दूसरे ओवर में सिर्फ 1 रन देने के मामले में काफ़ी कंजूस है रघु परदेसी, और वो एक बार फिर से उन्होंने साबित कर दिया। कुणाल नाइक इस समय गेंदबाजी करने के लिए तैयार ज़रूर हो रहे हैं। उनका दूसरा ओवर रहेगा। पहले ओवर में कुछ गलतियां ज़रूर हुई थी, कुछ अच्छे शॉट्स हालांकि उनके विरुद्ध खेले गए थे, तो वो भी चाहेंगे कि जिस तरह से रघु ने दबाव बनाया है उसको बरकरार रखे। और बचे हुए 4 ओवर्स में से 2 भी अच्छे ओवर निकल जाते हैं तो फिर मुझे नहीं लगता है कि भाटाली टीम इस मैच को जीत पाएगी, क्योंकि आवश्यक रन रेट ऑलरेडी 15.50 रन प्रति ओवर का हो चुका है। तो इसीलिए बल्लेबाजों को ज़्यादा सावधानी बरतनी होगी यहाँ पर। वो रिक्वायर्ड रन रेट को लेकर उस पर नज़र रखनी बहुत ज़रूरी है। ये मेक श्योर करना होगा कि ये जो 15 के ऊपर रिक्वायर्ड रन रेट चला गया है वो और ज़्यादा ऊपर ना जाए। आखिर के 2 ओवर्स में यदि 30-32 रन बाकी रह जाते हैं तो वो बनाए जा सकते हैं यदि विकेटें हाथ में रहती है तो, लेकिन यदि 40-45 रन बाकी रह गए आखिर के 2 ओवर्स में तो फिर बड़ा मुश्किल काम बन जाएगा। आज नील एंटरप्राइजेस डुंगे और आर्या 11 ओवली के बीच में भी एक बड़ा मुकाबला होने वाला है। साथ में साई स्पोर्ट्स खारबाव और जय दुर्गा काटई के बीच में एक बड़ी टक्कर हमें देखने को मिलेगी। साई स्पोर्ट्स खारबाव टीम पिछले सीजन की उपविजेता टीम है। गजब का प्रदर्शन किया था उन्होंने लास्ट सीजन। भिंगारी टीम ने बहुत बढ़िया वापसी की है इस मुकाबले में। शुरुआत उनकी भी उतनी अच्छी रही नहीं थी। पहले 2 ओवर्स में हम देखें पावर प्ले में तो सिर्फ 19 रन बने थे और 4 महत्वपूर्ण खिलाड़ी आउट हुए थे, लेकिन कुणाल नाइक एक छोर संभाल कर खड़े रहे
और अच्छी आक्रामक बैटिंग भी की उन्होंने 14 गेंदों में नाबाद 32 रनों का योगदान दिया। सलामी बल्लेबाज अंत तक नाबाद रहे, बैट कैरी किया उन्होंने और आखिर के ओवर्स में दर्पण मडवी ने अपने हाथ खोले थे। 8 गेंदों में नाबाद 18 रनों का योगदान देते हुए पारी को अच्छा फिनिशिंग टच दिया। खेल की एक बार फिर से शुरुआत होते हुए कुणाल नाइक अपने नए ओवर की पहली गेंद लेकर दाहिने हाथ से ओवर द विकेट। गेंद हवा में है, ओ आसान सा कैच, मुश्किल बनाया लेकिन उसको लपक लिया है और इसके साथ ही पंकज माली के पारी पर लगता हुआ पूर्ण विराम। काफी जगल किया था शॉट फाइन लेग के खिलाड़ी ने, बड़ा ही सरल अवसर था ये देखिए पहले, दूसरे और तीसरे प्रयास में आखिरकार उन्होंने गेंद को धर दबोचा है और बहुत ही बड़ी सफलता कुणाल नाइक के खाते में। कुणाल को मिलने वाली ये पहली सफलता है। बहुत दूर से भी खेलने का प्रयास किया था और बिल्कुल बल्ले के ऊपर लगी थी, उठाकर खेलना चाहते थे, टॉपेज हुआ और बल्लेबाज का काम तमाम। तो पारी यहाँ पर थोड़ी सी लड़खड़ाती हुई ब्राह्मण देव भाटाले टीम की। पहले ओवर में जिस तरह से आक्रामकता देखने को मिली थी उस तरह की बल्लेबाजी अब देखने को नहीं मिल रही है। नए बैट्समैन हेमंत आए हैं नंबर 4 पर। शॉर्ट आर्म पुल, गेंद जा रही है डीप मिड विकेट की तरफ, फील्डर वहां पर मौजूद है। ऑन साइड में अब ज़्यादा प्रोटेक्शन नज़र आ रहा है क्योंकि पावर प्ले का खेल समाप्त हो चुका है। पावर प्ले के दरमियान पहले ओवर में 2 खिलाड़ी केवल बाहर रहते हैं सर्कल के, उसके बाद दूसरे ओवर में 3 खिलाड़ी सर्कल के बाहर, लेकिन पावर प्ले खत्म होने के बाद 5 खिलाड़ी बाउंड्री पर तैनात किए जा सकते हैं, जिसमें से एक ऑफ साइड में है और ज़्यादा ऑन साइड में। प्रोटेक्शन चिप किया गया दबा में, फील्डर है डीप में और बढ़िया कैच। ऐसे लगा कि पहले फील्डर काउ कॉर्नर की दिशा में पूरी तरह से तैयार नहीं थे, थोड़े आगे थे लेकिन फिर पीछे चले गए और सही समय पर गेंद के नीचे पहुंचे। बढ़िया कैच वहां पर, विकेट का पतन। सूरज परदेसी गेंद के नीचे थे, ये देखिए कलाइयों को थोड़ा सा झटका दिया था, ये हेलीकॉप्टर स्ट्रोक की तरह ही खेला था उन्होंने, फ्लिक किया था लेकिन पूरी ताकत नहीं झोंक पाए थे स्ट्रोक में वहां पर जीतू माली, और जीतू माली ने भी आखिरकार निराश किया है इस महत्वपूर्ण मुकाबले में। भाटाले टीम बैकफुट पर नजर आ रही है, स्कोर हुआ है मात्र 16 रन 3 विकेटों के नुकसान पर, जबकि लक्ष्य है 77 रनों का। यहां से और 61 रनों की आवश्यकता है। तीसरे ओवर का खेल प्रगति पर है, गेंदें भी अब कम होती जा रही है, ओवर्स बीतते जा रहे हैं और जो रनों की रफ्तार बढ़नी चाहिए वो नहीं बढ़ रही है। भाटाले टीम की गाड़ी थोड़ी रिवर्स गियर में चली गई है, जबकि पहले ओवर में 14 रन बल्लेबाजों ने बनाए थे, कोई विकेट भी नहीं गिरा था, लेकिन रघु परदेसी गेंदबाजी के लिए आए और उन्होंने अपने फिरकी का जाल बिछाया जिसमें एक बैट्समैन को फंसाया और उसके बाद कुणाल नाइक का दूसरा ओवर ज़बरदस्त। अभी तक 1 रन देकर 2 सफलताएं इस ओवर में, अभी भी 3 गेंदें इस ओवर में शेष है। नए बैट्समैन दीप आए हैं सामना करते हुए कुणाल नाइक का। सीधे बल्ले से बॉलर के ऊपर से खेला है, मिड ऑफ सीधा है, कोशिश अच्छी, हाथ से लगी गेंद पीछे जा रही है और दोबारा जब तक फील्ड करते 1 रन यहाँ पर पूरा होता हुआ। हालांकि ये स्ट्रोक कड़क था, बॉलर ने पहले कैच करने की कोशिश की थी लेकिन उनके पहुंच से बाहर थी गेंद। 1 रन से स्कोर धीरे धीरे आगे बढ़ता हुआ 17 रन 3 विकेटों के नुकसान पर। फ्लड लाइट्स पूरी तरह से ऑन हो चुकी है। बल्लेबाजों का बीस्ट मोड अब कब ऑन होगा ये देखने वाली बात है। इस बार दिशा इन गेंद ऑफ स्टंप के काफी बाहर रखने का प्रयास था, अभी भी हवाएं बह रही है मैदान के ऊपर से। शाम के 6:45 हो रहे हैं भारतीय समयानुसार। इस बार लंबा हिट लेना चाहते थे, गेंद में थोड़ी सी मूवमेंट थी, देखना है बैट से है या नहीं। रन तो पूरा किया है, जी हाँ शायद इनसाइड एज लगा था, वही बताते हुए अंपायर। लेकिन इक्का दुक्का रनों से लक्ष्य तक पहुंचना बड़ा मुश्किल काम है, बीच बीच में बाउंड्रीज का आना जरूरी है क्योंकि जो आवश्यक रन रेट है वो लगातार बढ़ता जा रहा है। एक और बेहतरीन गेंद, इस बार बिल्कुल जड़ में रखी हुई गेंद थी, किसी तरह से उसको संभाला, किसी तरह से उसको खेलने में कामयाब रहे। एक्स्ट्रा कवर की तरफ गेंद चली गई थी, 1 रन इस गेंद पर और इसके साथ ही एक और सफल ओवर की समाप्ति। 3 ओवर का खेल पूरा हुआ, भाटाली टीम का स्कोर है 20 रन 3 विकेटों के नुकसान पर और बचे हुए 3 ओवर्स में 57 रनों की आवश्यकता है, यानी कि यहाँ से ठीक 19 रन प्रति ओवर के हिसाब से रन बनाने की चुनौती है। इसका मतलब साफ है कि अब इक्का दुक्का रनों से बात बनने वाली नहीं है, दाल गलने वाली नहीं है इस मुकाबले में ब्राह्मण देव भाटाले टीम की। और 100 बातों की एक बात यह है कि ओस चाटने से प्यास बुझने वाली नहीं है। अब डील करना होगा कहीं ना कहीं बड़े बड़े स्ट्रोक्स में,
हर ओवर में कम से कम 2-3 बड़े शॉट्स यहाँ पर लाजमी है, नहीं तो फिर मैच को जीतना लगभग असंभव। ड्रिंक्स ब्रेक चौथे ओवर के बाद रहेगा। रघु परदेसी अपना एक और ओवर लेकर आक्रमण जारी रखते हुए, लेकिन कमेंट्री में परिवर्तन का वक्त है। आगे का आंखों देखा हाल सुनाएंगे हमारे साथी कमेंटेटर सुनील पवार। अनेक अनेक धन्यवाद सदाबहार समालोचक अजय घरत। या पता सफल झाला होता, हुक करण्याचा प्रयत्न केली, चेंडू कुठं ब्रश झाले पाहावं लागेल। शॉर्ट पॉईंटकडे चेंडू जातोय, त्या दरम्यान मात्र एक सिंगल सहज कंप्लीट, बॅटला स्पर्श झाला होता चेंडू। ज्या प्रकारे अपेक्षा होत्या की जे ब्राह्मणदेव भाटाले टीम एक चांगली उच्च कोटीची बॅटिंग करेल, पण काय अप्रतिम बॉलिंग पाहतोय आपण आतापर्यंत। पहिल्याच वेळेस पाहतोय की पहिल्या षटकामध्ये 14 अत्यंत, मात्र हा फटका चांगला आहे, हा षटकार दिलाचा दिलवाला, साऱ्या जनतेचा रखवाला, दादा दिलाचा दिलवाला, साऱ्या जनतेचा रखवाला, धावून जाई तो हाकेला. काय क्लास फटका पाहिला, पण खडेकडे हा फटका खेळला, सरळ लॉंगॉनच्या वरतून हा षटकार। अशी बॅटिंग करावी लागेल जर विजय संपादन करत असेल जे ब्राह्मणदेव भाटाले टीमला। काय क्लास बॉलिंग हाताळली होती, खास रघु परदेशांनी फ्रिकीचा मारा केला होता, जादुई बॉलिंग पाहिली होती। आणि त्याच बळावर मात्र आता तिसऱ्या षटकामध्ये कुणाल यांनी सुद्धा अप्रतिम बॉलिंग केली। 5 धावात 2 महत्त्वपूर्ण गडी बाद केले आणि पूर्णपणे दबाव टाकले। आणि इथं मात्र तिसऱ्या चेंडूवर रघुच्या षटकार येतोय। केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज चषक 2023 हा चौथा दिवस आणि पाहतो आपण चौथी रात्राला सुद्धा प्रारंभ झालेला आहे। आणि ज्या प्रकारे आपण हा भव्य दिवस सोहळा पाहतोय, टेनिस क्रिकेट जगामधली सर्वात प्रसिद्ध जोडी पाहतोय आपण, एवन जोडी। तसेच कपिल पाटील फाउंडेशन आणि सिद्धिविनायक अंजूरच्या माध्यमातून हा टेनिस क्रिकेटचा उच्च कोटीचा हा आयोजन पाहतोय आपण। भाजपा युवा मोर्चा स्टँडमध्ये थोडंसं शांत वातावरण पाहतोय आपण, कारण की स्थिती उलट आहे इथं। ज्या प्रकारे मोठं टार्गेट होतं आणि पहिल्या 3 षटकापर्यंत मग काय जबरदस्त बॉलिंग पाहिली आपण। दीप भंडारी यांच्या बॅटमधून हा षटकार निघालाय। येणाऱ्या बॅटरमध्ये विचार केला आपण, बाहुबली अब जे ब्राह्मणदेव भाटे टीमचा कॅप्टन भावेश, आमचे दोन्ही स्कोरर पाहतोय आपण, किंग आहेत अल्पेश दादा गायकवाड, हे सुद्धा जॉईन झालेले आहेत। यावेळेस पात्र प्रश्न विचारल्या गेलं आणि मला वाटतं की तिसऱ्या पंचाकडे मागणी केलेली आहे। पाहतोय आपण, आमचे तिसरे पंच आपण सज्ज राहायचे आहे। पाहतोय की स्टंपिंग साठी घेतलेलं आहे, स्टंपिंग साठी घेतलेलं आहे। आणि पाहतोय की तिसऱ्या पंचाने तर मात्र बाद घोषित केलेले आहे। खूप चांगलं स्टंपिंग पाहिलं आपण। विकेट किपर पाहतोय आपण सूरज पाटील, सूरज परदेशी पाहतोय आपण विकेट किपर, एक मौल्यवान विकेट इथे मात्र प्राप्त करतोय। आणि आता मात्र नंबर जर पाहिला आपण तर 6 वर बॅटिंग करण्यासाठी टीमचा कॅप्टन भावेश हा बॅटर खेळपट्टीवर होते। पूर्णपणे वर्चस्व पाहतोय आपण या सामन्यावर, पकड मजबूत केलेली आहे। ते म्हणजे विचार केला आपण श्री सिद्धिविनायक भिंगारी टीमच्या प्रत्येक बॉलरनी अप्रतिम उच्च कोटीची बॉलिंगचं प्रदर्शन पाहिलं आपण। आणि इथं मात्र अडचणीत सापडलंय जे ब्राह्मणदेव भाटाले संघ पाहतोय आपण। धावसंख्या 28, अजून सामना जिंकण्यासाठी इथून जर विचार केला आपण 49 धावा पार कराव्या लागतील।
14 चेंडू 49 म्हणजे तुम्हाला षटकाराचा व्यापारी बनावा लागेल. हा षटकाराचा व्यापारी बनला होता खास जर पाहिला पण अजय पाटील त्यानंतर सचिन गायकवाड गाजवलंय दोन्ही खेळाडूंनी. आज नावाप्रमाणे त्यांचं प्रदर्शन पाहिलं आपण. पण या टीममध्ये जर विचार केला आपण खास प्रयाग माळी, पंकज माळी आणि जितू माळी दोन्ही बॅटरनी षटकारांनी खातं उघडत त्यानंतर मात्र धीमी बॅटिंग पाहिली होती आपण. आणि या सामन्यामध्ये जितू माळी याला 3 चेंडूचा सामना केला, खाता उघडताना नाही. पूर्णपणे वर्चस्व पाहतोय आपण. श्री सिद्धिविनायक भिंगारी टीमचं वर्चस्व पाहतोय आपण. खूप लांबून आलेला संघ पाहतोय. पनवेल विभागातला ग्रामीणचा एक बलाढ्य संघ होण्याची ओळख आहे. तीच ओळख इथं करून देताना पुढचा चेंडू याच पाहता हा फटका चांगला आहे. KDK कडक षटकार. नाही कार्यात खोटेपणा, नाही मनात मोठेपणा, नाही कार्यात खोटेपणा, नाही मनात मोठेपणा, तारासारखा हाय लखलखणारा, तारासारखा हाय लखलखणारा. भावेशच्या बॅटमधून पाहतोय आपण हा षटकार आलाय. भावेश माळी टीमचा कॅप्टन आहे आणि बाहुबली बाटाले का म्हटलं जातं याचं उत्तम उदाहरण पेश करताना पहिल्या चेंडूचा समोर जाताना क्लास फटका पाहिला आपण. हवेच्या विरुद्ध हा फटका खेळला होता आणि मिडविकेटच्या वरतून षटकार. प्रयत्न करावे लागेल आणि आयुष्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला प्रयत्न केलेच पाहिजेत. प्रयत्न केल्याशिवाय कुठल्या प्रकारे तुम्हाला फळ भेटणार नाहीये हेच सातत्याने आम्ही उल्लेख करतोय. तेरा चेंडूचा खेळ बाकी आणि 43 धावेची आवश्यकता आहे. म्हणजे चौकार आणि षटकारामध्ये डील करावे लागेल. कोण जिंकेल कोण हारेल सांगता येत नाही. पण वर्चस्व इथं मात्र पूर्णपणे पाहतोय आपण. क्षेत्ररक्षण जो संघ करतोय गती परिवर्तन ओळखलंय. परत एक मोठा प्रहार पाहतोय. यावेळेस पाहता चेंडू खाली क्षेत्ररक्षक येण्याचा प्रयत्न पण त्याच्या डोक्यावरतून चेंडू मात्र फरार होईल. सीमा पार आलाय अजून एक दमदार हा षटकार. केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब दमदार नेता खरा. केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब आहेत कोहिनूर हिरा. मंत्री कपिल पाटील साहेब दमदार नेता खरा. धावसंख्या आता मात्र पाहतोय आपण 40 अजून सामना जिंकण्यासाठी इथून मात्र 37 धावेची आवश्यकता असेल. काय क्लासचा बॅटिंग करतोय आल्या पावली टीमचा कॅप्टन पाहतोय आपण. निश्चित रघु परदेशांनी पहिल्या षटकामध्ये खूपच चांगली बॉलिंग केली होती. त्याच्यानंतर मात्र आक्रमण चढवलंय खास भावेश माळी या बॅटरने टीमच्या कॅप्टनने. ड्रिंक टॉली मैदानाच्या आतमध्ये छोटासा ब्रेक देऊया आपण. डीजीला संधी ऐकूया मधुर संगीत. केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब दमदार नेता खरा. केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब आहेत कोहिनूर हिरा. मंत्री कपिल पाटील साहेब दमदार नेता खरा. केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब आहेत कोहिनूर हिरा. राजासारखा मनासारखा राजा तो आहे भारी. त्यांनी घेतली खांद्यावर जनतेची जबाबदारी. भारताच्या राजधानीत दिल्लीच्या संसदेत छाती ठोकून भाषण करणार, छाती ठोकून भाषण करणार. केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब दमदार नेता खरा. केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब आहेत. आता मात्र निश्चित गोलंदाजीमध्ये परिवर्तन पाहायला मिळेल का पाहतोय आपण. विनोद पाटील हा बॉलर येतोय. आशिष परदेशी सॉरी 12 मध्ये रोकायचे ते मात्र 37. पहिला चेंडूवर हा प्रहार पाहतोय. हवेत आहे फटका फटलाय. चांगला जेल कंप्लीट केल्या गेलं आणि धक्का बसलाय अजून एक टीम जे ब्राह्मणदेव भाटाले टीमला. लोकनेता यो साऱ्यांना ठेवतो समाधानी. साहिल मिशाल यांनी अतिशय चांगलं खेळ कंप्लीट केलंय आणि अजून एक धक्का. 5 बॅटर बाद झालेले तर धावसंख्या पाहते आपण 40. आता मात्र पाहतोय की 11 चेंडू 37 असं समीकरण इथं मात्र सामना जिंकण्यासाठी टीम जय ब्राह्मणदेव भाटाले या संघाला.
टीमचा कॅप्टन अजून खेळपट्टीवर आहे. स्ट्राईकला मात्र जास्तीत जास्त संधी मिळणं गरजेचं राहील. भावेश याच पात्र हा आउटड्रेप पत्ता पण चांगला फटका आहे, पण क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीला आहे. फंबलिंग पाहायला मिळाला आणि दुसऱ्या धावेची संधी इथं मात्र निर्माण झाली आणि सहज कंप्लीट करतोय बॅटर. या 2 धावांनी टीमची धावसंख्या पुढे सगळी ती 42. अजून पाहतोय की आपण 10 चेंडू आणि 35 असं समीकरण. फक्त आणि फक्त 1 मिनिट बाकी आपण हा 5वा षटक कंप्लीट करण्यासाठी. त्या सगळं आम्ही गृहीत करून सज्ज होताना यावेळेस पात्र फटका हवेत आहे, पण खाली क्षेत्र आहे. यावेळेस पात्र फक्त आणि फक्त एका सिंगल इथे मात्र कंप्लीट करेल. भावेश माळी स्ट्राईकवर असेल. 2 चेंडूवर 2 षटकार ज्यांचे बॅटमधून निघाले आणि वापसी करण्यासाठी ते 2 षटकार होते, पण या 3 चेंडूमध्ये त्याला स्ट्राईक नाही आहे. 1 विकेट 2 आणि 1 सिंगल. आता मात्र 9 चेंडूंनी सामना जिंकण्यासाठी 34 धावेची आवश्यकता असेल. 3 मोठे फटके खेळावे लागेल या षटकामध्ये सुद्धा. यावेळेस पाहता कोलट टप्प्याचा चेंडू अतिशय अप्रतिम होता. 1.5 धाव चेंडूची समाप्ती. काय सुपर बॉलिंग इथं मात्र हाताळताना आशिष परदेशी या बॉलरला पाहतोय आपण. यावेळेस पाहता हा फटका चांगला आहे. लॉंग ऑफच्या वरतून अजून एक उत्तुंग षटकार. कोणी कितीही महारथी आला तरी आयोजन नाही असं करायचं. कोणी कितीही महारथी आला तरी बरोबरी नाही करायचं. आज केंद्रीय मंत्री क्रिकेट आता मात्र निश्चित तर आगमन होताना पाहते व्हॉइस ऑफ ठाणे जिल्ह्याचा बुलंद आवाज सिद्दीक भावे सरांचा वेलकम. स्वागत आहे आपलं कॉमेंट्री बॉक्समध्ये. एक जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय. 7-28चं समीकरण इथं मात्र. यावेळेस पाहता हा शॉर्ट पिच चेंडूचा मारा चांगला होता. काय सुपर बाउन्सर हाताळले इथं मात्र कुठल्या प्रकारे उत्तर न होतं. तर 6 चेंडूंनी 28 असं समीकरण. हा सामना इथं मात्र जिंकण्यासाठी टीम पाहतोय आपण जय ब्राह्मणदेव भाटाले संघाला. निश्चित 28 मिनिटांमध्ये कंप्लीट केला हा षटक, म्हणून वेळेला पूर्णपणे महत्त्व दिलेलं आहे. चांगली बॉलिंग पाहिली आपण प्रत्येक बॉलरच्या माध्यमातून. आता मात्र 6 चेंडूंनी 28 असं समीकरण. एक अशक्य वाटणारा विजय संपादन करेल का इथं मात्र जे ब्राह्मणदेव भाटाले संघ पाहतोय आपण. भाजपा युवा मोर्चा स्टँडमध्ये थोडंसं निराशजनक स्थितीमध्ये प्रत्येक पाठीराखे पाहतोय आपण. आणि या परिसरामध्ये जेव्हा लोकल संघ असतो मात्र सगळे स्टँड पॅक असतात. श्री गणेश भरोडी टीमने काय उच्च कोटीचं प्रदर्शन केलं. त्यानंतर मात्र न्यू एकविरा पिंपळने टीमने मात्र अप्रतिम खेळाचं प्रदर्शन केलं. आणि याच परिसरातला मात्र एक संघ मला वाटते की पराभवाची छायाकडे वळतोय की काय, आणि पहिल्या फेरीतच आव्हान संपुष्टात येईल काय जय ब्राह्मणदेव भाटाले टीमचं. अंतिम षटक टाकण्यासाठी साहिल येतोय दुरण त्या टोकाकडनं. समोर खेळण्यासाठी बॅटर पाहतोय आपण शंकर माळी. कडे क्षमता आहे पण ती सिद्ध करावी लागेल. राईट मोर द विकेट सज्ज होताना. याच पात्र हा फटका चांगला. कडक केडीके कडक 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 मिड विकेटच्या वरतून ठोकला हा उत्तुंग षटकार. सुकेचे टाकी निलेश पाटील एवन जोडी अंजूर गावाची. सुकेचे टाकी निलेश पाटील एवन जोडी अंजूर गावाची.
अतिशय अप्रतिम फटका होता, स्लॉक स्वीपचा फटका. आणि आता मात्र निश्चित येणारे 5 चेंडूंनी सामना जिंकण्यासाठी 22 धावेची आवश्यकता आहे. प्रतिहल्ला चढवलाय. आता मात्र निश्चित सामना रंगात घेऊन येईल का, इथं मात्र बॅटर पाहतोय शंकर माळीकडे क्षमता आहे. आणि पहिल्या चेंडूचा सामना, पहिल्याच चेंडूवर मात्र षटकार. सामना पाहतोय आपण पनवेल विभागातला एक ग्रामीणचा चांगला संघ म्हणून ज्याची ओळख आहे, भिंगारी. आणि त्यानंतर पाहतोय की आपण जय ब्राह्मणदेव भाटाले. याच पात्र हा फुल टॉस चेंडू होता, योग्य वापर करता आला नाही. आणि या दरम्यान मात्र 2 धावा अतिशय वेगात सहज कंप्लीट करतोय बॅटर शंकर. 4 चेंडू सामना जिंकण्यासाठी 20 धावेची आवश्यकता आहे. या चेंडूवर जर एखादा मोठा फटका तर मात्र सामना निश्चित रंगतदार स्थितीकडे घेऊन जाईल बॅटर शंकर माळी. पहिल्या 3 षटकापर्यंत दबदबा कायम होता, त्याचा मात्र संघर्ष करताना गती परिवर्तन, अप्रतिम चेंडू. प्रश्न विचारला गेला, सहमत आहे पंचाच्या बोर्ड आकाशाकडे. पायचीच्या स्वरूपात धक्का बसलाय. अजून एक टीम भाटालेला. जिथं जाईल तिथं हाय चर्चा केंद्रीय मंत्री चषकाची. जिथं जाईल तिथं हाय चर्चा केंद्रीय मंत्री चषकाची. आता मात्र निश्चित असं पाहतो की आपण 3 चेंडूमध्ये 20 धावेची आवश्यकता आहे. 3 षटकार जरी मारले तरी इथं मात्र सामना जिंकू शकणार नाही. आणि निराशजनक परिस्थितीचा जर आढावा घेतला आपण, प्रदर्शन तेवढं छान पाहायला मिळालं नाही आज खास जय ब्राह्मणदेव भाटाले टीमचं. पहिले बॉलिंग करताना पहिल्या 3 षटकापर्यंत जबरदस्त कामगिरी केली होती. त्यानंतर मात्र पलटवार केला बॅटरनी आणि एक मोठी धावसंख्या उभी केली. बॅटिंग करताना पहिल्या 3 षटकाचा जर विचार केला आपण तर निश्चित दबावाखाली बॅटिंग पाहिली. चौथ्या षटकामध्ये मात्र 20 धावा घेऊन वापसी केली होती. पण आता मात्र निश्चित 3-20 असं समीकरण आहे हा सामना जिंकण्यासाठी. पराभवाचं अंतर किती धावेंनी कमी करेल, इथून मात्र जय ब्राह्मणदेव भाटाले टीमचे बॅटर, नवीन बॅटर खेळपट्टीवर प्रेम पाटील येतोय. याच पात्र अजून एक मोठा धमाका पाहतोय आपण. मिडविकेटच्या वरतून हा आलाय षटकार. लहान चेंडू होता आणि त्यावर मोठा फटका पाहिला आपण. षटकारने मात्र धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्या पुढे सरते. आता मात्र जर विचार केला आपण की 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि अजून सामना जिंकण्यासाठी 14 धावेची आवश्यकता. 5 मध्ये 18 या धावसंख्येवर भावेश आणि प्रेम पाटील आल्या पावली. मात्र षटकारांनी जो मोठा अंतर होता, पराभवाचा, तो कम करण्याचा प्रयत्न करताना पाहतोय आपण. साहिल सज्ज होताना परत दुरंत्या टोकाखंड बॉलिंग करण्यासाठी. यावेळेस पाहता परत एकदा पाहतोय की आपण हा फुल टॉस, पण खाली क्षेत्रामध्ये पाहतोय आपण चेंडू ट्रॅव्हलिंग करताना खूप मोठी मेहनत करावी लागेल, पण चेंडू अडवणारी सीमा पार आलाय हा चौकार. कोण रे आला यो अंजुरवाला. कोण रे आला यो अंजुरवाला. यो कशात कम नाही रे दादा, कशात कम नाही रे. एक चेंडू 10. यावेळेस पात्र हा पाहतोय की आपण हवेत आहे आणि चेंडूखाली क्षेत्ररक्षक स्वीकारले झेल. अंतिम चेंडू सुद्धा विकेट आणि हा सामना इथं मात्र जिंकलाय तब्बल 9 धावेनी. श्री सिद्धिविनायक भिंगारी टीमनी अप्रतिम प्रदर्शन पाहिलं आपण आणि सामना सहज जिंकलाय. तर